की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रचंड प्रमाणात धावपळ उत्साह असतो, पण पुढच्या पिढीनं, येणाऱ्या पिढीनं नेमकं शिवाजी महाराजांकडनं काय घेतलं पाहिजे असं वाटतं? तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आहे हे अष्टपैलू व्यक्तिमत्वापेक्षाही पुढं होतं. त्यांच्या चारित्र्यामध्ये अतिशय मोठमोठे गुण होते. पण प्रत्यक्ष शिवजयंती साजरी करत असताना शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी जे प्रसंग घडले आणि ते प्रसंग त्यांनी कशा पद्धतीने हाताळले, ह्या गुणसुद्धा आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारे प्रचंड गुण आहेत, त्या गुणांचा आपण स्वीकार करणं फार गरजेचं आहे. वास्तविक बघत असताना आपण की शिवाजी महाराजांनी कधी हिंदू आणि मुसलमानाचा कधी भेदभाव केला नाही. पण आजच्या काळामध्ये समाजामध्ये पाहिलं तर धार्मिक द्वेषभावना प्रचंड पसरलेली आहे. आणि मला वाटतं की जर खऱ्या अर्थानं ही जर धार्मिक द्वेषभावना जी समाजामध्ये पसरण्याचं काम चालू आहे ती जर कुठंतरी थांबलं तर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे विचार आम्ही सगळ्यांनी स्वीकारले असं मला वाटतं या ठिकाणी.